Hello, student. I think you are very much aware of the kinetic energy of the gases, thermodynamics, and these laws. What is the type of coefficient of the absorption, coefficient of the reflection, coefficient of the transmission. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या विदिन ए टर्म इन कन्सर्निंग विथ द थर्मोडायनॅमिक्स थर्मोडायनॅमिक्सच्या कन्सर्निंग येतो राहतात. आता याचे जे वेगवेगळे पोर्शन आहेत थर्मोडायनॅमिक्सचे ते पण आपण काल बघितलेले, त्याचे पार्ट्स बघितलेले, पार्शियल पार्ट्स म्हटलं तरी चालतं त्याला. तर तीन आपण डिफाईन बघितले, कोएफिशिएंट ऑफ द ऍब्सॉर्प्शन, द रिफ्लेक्शन अँड द ट्रान्समिशन ऑर द एमिशन असं म्हटलं तरी चालतं. या तिन्ही गोष्टी आपण याच्यासाठी बघितले की वन्स द गेट द पर्टिक्युलर बॉडी टू गेट द हीट ऑर द रेडिएंट एनर्जी बाय द एक्सटर्नल सोर्सेस, बाहेरनं जर त्याच्यावरती जर एक्सटर्नल एनर्जी आली किंवा रेडिएशन आलं तर तो ऍब्सॉर्ब करेल, एमिट करेल, ट्रान्समिट करेल. या तीन गोष्टीपैकी वन ऑफ द पार्शियल पोर्शन त्या एनर्जीचं त्यांनी डिवायडेशन केलेलं. ओके, आता आपण काल दोन डिफर केलं होतं, एक तर ऑर्डिनरी बॉडी आणि एक तर परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी ह्या दोन तीनदा हे टर्म येऊन गेलं. लेट्स एलॅबोरेट परफेक्टली ब्लॅक बॉडी. एक्झॅक्टली परफेक्टली ब्लॅक बॉडी असते काय? परफेक्टली बॉडी ही एक काही नवीन बॉडी असेल किंवा वेगळ्या पद्धतीचं बिहेव करतात अशा पद्धतीने सेम ॲज टू द ऑर्डिनरी बॉडी, बट दॅट पर्टिक्युलर परफेक्टली ब्लॅक बॉडी, perfectly black body when the radiant energy which is incident on the body, जेव्हा radiant energy त्या पर्टिक्युलर बॉडी वरती इन्सिडेंट होते तर त्याचा ऍब्सॉर्प्शन जो रेट राहतो, ऍब्सॉर्प्शन जो रेट राहतो तो नॅचरली 100%. So once the energy which is incident on the body, the 100% will be absorbed by the body. The 100% जो एनर्जी आहे किंवा रेडिएंट एनर्जी which is absorbed by the perfectly black body. ऑर्डिनरी बॉडी तर तसं होत नाही. ओके, आता यामध्ये देर इज ए एमिशन, म्हणजे बाहेर टाकण्याचा जो हे आहे, किंवा रिफ्लेक्शन of the energy, याचा रेट ऑलमोस्ट बी 0 राहतो. ठीक आहे. once that particular perfectly black body which is kept in the external sources, जेव्हा एक्सटर्नल सोर्स मध्ये रेडिएशन मध्ये जर ठेवली जाते तर त्याचा ऍब्सॉर्प्शन जो रेट असतो सगळ्यात जास्त राहतो. परफेक्टली ब्लॅक बॉडीचा जो राहतो 100% राहतो. पण रिफ्लेक्शन करायचं किंवा ट्रान्समिशन किंवा एमिशन करायचा रेट 0 राहतो. दॅट्स वाय विच इज कॉल्ड एज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. आपण एक शॉर्ट फॉर्म मध्ये जर बघितलं गेलं की आजूबाजूची सराउंडिंगची जी एनर्जी आहे, रेडिएशन एनर्जी आहे, तो काय करतो, ऍब्सॉर्ब करतो. पूर्ण ऍब्सॉर्ब केल्यानंतर त्याच्यामध्ये बाहेर एनर्जी ट्रान्समिट करायचा किंवा रिफ्लेक्ट करायचा काही प्रश्नच होत नाही. तर 100% एनर्जी विल बी सेव्ड इन द परफेक्टली ब्लॅक बॉडी. बट इन द युनिवर्स आय थिंक देयर इज नो 100% परफेक्टली ब्लॅक बॉडी. पण आता ही जी परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे ही परफेक्टली ब्लॅक बॉडी, फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणून त्यांनी डिस्कवर केलेले फेरीजने परफेक्टली, की वन ऑफ द एनर्जी विल बी डिस्कवर, वन ऑफ द बॉडी विल बी डिस्कवर दॅट विच ऍब्सॉर्ब द 100% एनर्जी. पूर्ण एनर्जी त्यांनी ऍब्सॉर्ब केली पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी फेरीज ब्लॅक बॉडी डेव्हलप केलेली आहे. तर ते पण आपण एलॅबोरेट करूया. त्याच्यामध्ये कोणते मटेरियल वापरले जातात, कोणते कोटिंग वापरले जातात ते पण आपण बघूया. First, we must understand the perfectly black body. That's why I elaborate this one portion here. कि perfectly black body काय आहे? तर perfectly black body incident radiation 100% absorb करते. रिफ्लेक्शन किंवा ट्रान्समिशन किंवा एमिशन याचा काही प्रश्न येत नाही. That's why the perfectly black body which is much hotter than the other ordinary body. म्हणून ती जास्त कदाचित गरम राहत असावी परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणून आहे. तर परफेक्टली ब्लॅक बॉडी फक्त एकच लक्षात ठेवायचं की 100% ऍब्सॉर्प्शन रेट त्याचा एक्सटर्नल रेडिएशनचा राहतो. दॅट्स वाय विच इज कॉल्ड एज द परफेक्टली ब्लॅक बॉडी. नाउ ऑन these टर्म्स काल आपण कोएफिशिएंट्स ऑफ सगळे बघितले, एमिसिव्ह पॉवर बघितले, कोएफिशिएंट ऑफ द एमिशन सुद्धा बघितले, त्याचे डिफाईन बघितले. आणि ऑन दिस परफेक्टली ब्लॅक बॉडी वी एलॅबोरेट द किरचॉफ्स लॉ.
एकदम सोपं आहे, एकदम इझी आहे. फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवले दॅट मोर इझी फॉर देम. काही रट्टा मारायची जरूरत नाही, काही तुम्हाला नेहमी नेहमी हे करायची जरूरत नाही. एकदा द कन्सेप्ट विल बी द क्लिअर, कन्सेप्ट क्लिअर झाले तर तुम्हाला कोणत्याही टाईपचा फिजिक्सचा कोणताही लॉज म्हणा किंवा त्याचे फॉर्म्युले म्हणा तुम्हाला डिफिकल्ट जाणार आहे. फर्स्ट यू हॅव टू रिमेंबर दॅट स्टुडंट की एक्सप्रेशन जेव्हा आपण करतो किंवा एक्सप्रेशन ज्या वेळेला लर्नअप करतो किंवा एक्सप्रेशन आपण शिकतो त्यावेळेला प्रत्येक स्टेप वरती तेवढंच कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं, ठीक आहे. किंवा प्रत्येक स्टेप जी आहे ती त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला असते विच कॅन बी यूज इन द न्यूमरिकल ऑल्सो, विच कॅन बी यूज इन द एमसीक्यू ऑल्सो. तो दॅट्स वाय द एक्सप्रेशन जेव्हा आपण लर्न करतो तर त्यावेळेला प्रत्येक स्टेपवर तेवढंच कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं की हा फॉर्म्युला कुठून आला, हा स्टेप कुठून आली, तर ही स्टेप कुठून आली, तर त्याचा सोर्स काय, व्हाय दिस स्टेप इज टू बी द ॲपियर्ड. तर याचा पूर्णतः कॉन्सन्ट्रेटली त्याच्यावरती एलिबरेशन करणं गरजेचं आहे किंवा लक्ष देणं गरजेचं आहे. तर तुम्हाला ते एक्सप्रेशन सोपत आहे. कन्सेप्च्युअली तुम्हाला प्रत्येक एक्सप्रेशन जर लक्षात ठेवलं तर देर इज नो नीड टू द रिपीटेटिव्ह टास्क. तुम्हाला प्रत्येक वेळेला ते एक्सप्रेशन वाचावं लागणार नाही किंवा लिहावं लागणार नाही. सो दॅट इज मोर इझी टू लर्न ऑफ द फिजिक्स. ओके. तो याच्यानंतर आपण बघूया किरचॉफ्स लॉ. ओके, वी लर्न आउट द किरचॉफ्स लॉ. ठीक आहे. आता किरचॉफ्स लॉ हा एक ऑर्डिनरी बॉडी आणि परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या कन्सर्निंग असतो. तर तो काय स्टेटमेंट करतो आणि कशा पद्धतीचं ब्लॅक बॉडी आणि ऑर्डिनरी बॉडी एकमेकांना बिहेव करतात ते आपण बघणार आहोत. तो किरचॉफ्स लॉ काय स्टेट्स करतो, दॅट इज ए कोएफिशिएंट ऑफ absorption, coefficient of the absorption which is equal to the coefficient of emission. Coefficient of the absorption which is equal to the coefficient of the emission. So that is a Kirchhoff's law. It states that the coefficient of the absorption which is equal to the coefficient of the emission. So coefficient of the absorption A which is equal to coefficient of the emission E. That is a Kirchhoff's law. That is a Kirchhoff's law. Coefficient of the absorption which is equal to the coefficient of the emission. Okay. As per the previous session, we know the coefficient of the emission. Coefficient of emission E which is equal to coefficient of the emission E which is equal to E upon EB. Coefficient of the emission E upon EB. So E which is which denoted the coefficient of the emission. So E equal to E upon EB. M is the power of the ordinary body, M is the power of the perfectly black body. पण काल डिफाइन बघितलं होतं त्याचा फॉर्म्युला सुद्धा बघितला होता. ओके. Then as per as the this one formula E which is equal to E upon EB. So we can write as concerning with the Kirchhoff's law. Kirchhoff's law चे concerning आपण हे पण लिहू शकतो. That काय लिहू शकतो? So A which is equal to E upon EB also. Because याला reference काय? That is its self statement E which is equal to A. ठीक है. So coefficient of the emission the formula E equal to E upon EB. So E as per as the Kirchhoff's law statement we can write instead of the E emission coefficient of the emission जी होती आपण coefficient of the absorption सुद्धा लिहू शकतो A which is equal to E upon EB. That is thoroughly which is depends upon this Kirchhoff's law statement. So there is nothing serious. So A equal to E upon EB and E equal to E upon EB. That is a globalized statement. Okay then. आता हे आपण बघणार आहोत की परफेक्टली ब्लॅक बॉडी आणि ऑर्डिनरी बॉडी मध्ये काय जनरली ते ट्रान्झॅक्शन होते ते. नाउ लुक आउट द दिस वन डायग्राम जी कन्सर्न विथ द Kirchhoff's law. This one is the ordinary body and this one is the perfectly black body. Okay, which is kept in a enclosed container. There is no heat exchange over here. फक्त या पूर्ण कंटेनरचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन केले जाते. There is no heat exchange or absorb or externally inserted in that container which is isolated from the surrounding as म्हटलं जातं.
एक वेगळ्या फॉर्म मध्ये जर म्हटलं तर देर इज नो चेंजेस इन द टेम्परेचर विदिन ए कंटेनर. त्या कंटेनर मधलं कोणतेही टेम्परेचर एक्सचेंज होणार नाही किंवा दुसऱ्या शब्दात म्हटलं तर कॉन्स्टंट राहणार. ठीक आहे. सो दिस वन इज द ऑर्डिनरी बॉडी अँड दिस वन इज द ब्लॅक बॉडी. ओके. आता हीट एक्सचेंज दोघांमधलं जे आहे ज्याचं टेम्परेचर ते कंटेनरचं एक सेम टेम्परेचर आहे, त्या कंटेनरचं टेम्परेचर सेम आहे. बट दिस वन इज द ब्लॅक बॉडी, दिस वन इज द ऑर्डिनरी बॉडी. तर नॅचरली याचा ऍब्सॉर्प्शन रेट रादर दॅन द ऑर्डिनरी बॉडी जास्त राहणार आहे. बट देर इज हीट एक्सचेंज ओव्हर हियर. हीट एक्सचेंज म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी आणि ऑर्डिनरी बॉडी हीट एक्सचेंज एक नॉर्मल लेवल पर्यंत हीट एक्सचेंज 100% होणार आहे. तर हे जे हीट एक्सचेंज आहे नॉर्मल टेम्परेचर पर्यंत ओके झालेलं आहे. ठीक आहे. सो या परफेक्टली ब्लॅक बॉडी आणि ऑर्डिनरी बॉडीचं काय ट्रान्झॅक्शन होते ते बघा की देर इज हीट रेडिएशन. म्हणजे आता बाहेरचं जे एक्सटर्नली जे रेडिएशन आहे किंवा हीट आहे विच इज गेट ऍब्सॉर्ब बाय द बॉडी. ओके. सो फॉर द परफेक्टली ब्लॅक बॉडी आणि ऑर्डिनरी बॉडी असे आपण दोन सेक्शन करूया आणि दोघांचा फॉर्म्युलाइज आपण कसं करता येईल ते बघूया. सो फर्स्ट आपण फॉर द परफेक्टली ब्लॅक बॉडी, फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी. ओके. देन आता बघा याच्यावरती नॅचरली हीट सराउंडिंगची येणार. ठीक आहे. आता जेवढी येणार नॅचरली तो तेवढी एमिट करू शकणार. ओके. सो हीट emitted by body which is equal to heat absorbed by the body. Okay. So this one is formula for the only and only perfectly black body. So heat emitted by the body per unit time म्हणजे वेळेनुसार एक युनिट आहे, 1 मिनिट 2 मिनिटानंतर किती तो एमिट करू शकेल. The heat emitted by the body which is equal to the heat absorbed by the body. Okay. So heat emitted by the body, we know the heat emitted by the body आणि heat absorbed by the body. आपल्यावरती heat absorb म्हणजे त्याच्यावरती इन्सिडंट त्या परफेक्टली ब्लॅक बॉडीवरती किती हीट रेडिएट झाली किंवा किती हीट इन्सिडंट झाली, दॅट इज अ क्यू. क्यू विच इज द इन्सिडंट रेडिएशन एनर्जी. ओके. सो क्यू ला आपण काय डिनोट केलेलं आहे की रेडिएशन एनर्जी जी इन्सिडंट होती परफेक्टली ब्लॅक बॉडीवरती ती झाली क्यू. ओके. द हीट एमिटेड बाय द बॉडी, परफेक्टली ब्लॅक बॉडीने जी हीट एनर्जी बाहेरच्या साईडला टाकली that is EB. B for perfectly black body, suffix. So what is the formula? EB which is equal to the Q. EB which is equal to the Q. EB stands for heat emitted by the body or coefficient of emissive power असं म्हटलं तरी चालतं. त्याला आपण त्याची डिफाईन त्याचं एक्सप्लेनेशन पूर्ण बघितलं होतं. सो एमिसिव्ह पॉवर, एमिसिव्ह पॉवर हीट एमिसिव्ह म्हणजे काय, हीट किती बाहेरच्या साईडला तो टाकू शकेल किंवा एमिट करू शकेल. ठीक आहे. So EB which is equal to the Q which is a heat incident on the perfectly black body or which is to be absorbed by the perfectly black body. Okay. This one is the clear. हा फॉर्म्युला आपला क्लिअर झाला. कन्सेप्च्युअल लक्षात ठेवा. आता हा परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या कन्सर्निंग आहे. आता बघूया आपण फॉर ऑर्डिनरी बॉडी. फॉर ऑर्डिनरी बॉडी. ठीक है. So same this one is the formula for the ordinary body. But when the ordinary body च्या वेळेला येईल तर बघा कसं होतं. Heat emitted by the body which is equal to heat absorbed by the body. Heat emitted by the ordinary body. या ordinary body ने heat emit किती करू शकतो, that is E. ठीक आहे. परफेक्टली ब्लॅक बॉडीला आपण सबस्टिट्यूट केला EB, पण ऑर्डिनरी बॉडीला नाही सबस्टिट्यूट दिला तरी चालतो. सो E. E which is equal to the heat which is incident on the ordinary body EQ, isn't it? बरोबर आहे. Q ही हीट एनर्जी त्याच्यावरती इन्सिडेंट झाली किंवा आपण म्हणूया हीट ऍब्सॉर्ब बाय द बॉडी, जेवढी इन्सिडेंट झाली तेवढी ऍब्सॉर्ब केली. बट हिअर इज अनदर टर्म which is a coefficient of the absorption.
कोएफिशियंट ऑफ द ऍब्सॉर्प्शन ओव्हर हियर. आता हा इथे का यूज केला आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी मध्ये काय नाही यूज केला? यूज केलेला आहे, बट देर इज हिडन स्टेजेस ओव्हर हियर. इथे पण तो देर इज अप्लाय ऑफ द कोएफिशियंट ऑफ द ऍब्सॉर्प्शन ओव्हर हियर फॉर द परफेक्टली ब्लॅक बॉडी ऑल्सो. बट हियर इज ए कोएफिशियंट ऑफ द ऍब्सॉर्प्शन ऍज पर द प्रिव्हियस सेशन मध्ये बघितलं होतं की कोएफिशियंट ऑफ द ऍब्सॉर्प्शन फॉर द परफेक्टली ब्लॅक बॉडी इज 1. म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी टोटली हीट ऍब्सॉर्ब करणार. That's why the value is A which is equal to the 1. So there is no इथे आपल्याला तो A जो आहे तो दिसत नाही because the value is to be the 1. तो हिडन लेवलला तो EB which is equal to Q for the perfectly black body आणि E equal to A multiplied by Q. ठीक आहे. आता यामध्ये हे दोन्ही फॉर्म्युले मी जर इक्वलाइज जर करायचा प्रयत्न केला, दिसून येते इक्वेशन नंबर 1 अँड दिसून येते इक्वेशन नंबर 2. आपण याला काय करू, याचं दोघांचं ट्रान्झॅक्शन करू, परफेक्टली ब्लॅक बॉडीचं आणि ऑर्डिनरी ब्लॅक बॉडीचं. नाउ दिस वन फॉर्म्युला कॅन बी राइट ॲज E अपॉन कोएफिशियंट ऑफ द ऍब्सॉर्प्शन A which is equal to Q. E upon A which is equal to the Q. Now this one is also Q and this one is also Q. हे दोन इक्वेशन आपण काय करू, ट्रान्झॅक्शन करू. त्याचं काय लिहायचं, सो E upon A which is equal to EB. ओके, E upon A which is equal to EB. ओके, आता हा कोएफिशियंट ऑफ द एमिसिव्ह पॉवर ऑफ द ऑर्डिनरी बॉडी आणि एमिसिव्ह पॉवर ऑफ द परफेक्टली ब्लॅक बॉडी which is equal to A. बघा, so E upon A which is equal to EB, then E upon EB which is equal to the A. As per the Kirchhoff's law, instead of the A we write as the E also. आपण फॉर्म्युला पण बघितला ना, बिकॉज ऑफ A which is equal to E हा जर प्रूव्ह करायचा असेल तर आपण प्रिव्हियस फॉर्म्युलानुसार आपल्याला A च्या जागी E पण म्हटलं जाऊ शकते. So E upon EB which is equal to E. Okay, so this one is the formula E upon EB which is equal to E and E upon EB which is equal to A. That's why we can write as A which is equal to E. That is a Kirchhoff's law. Coefficient of the absorption which is equal to coefficient of the emission. जेवढं तो रेडिएट एनर्जी ऍब्सॉर्ब करेल तेवढीच एनर्जी तेवढीच अमाऊंट ऑफ एनर्जी तो एमिट करण्याची ताकदीचा राहील. तर तो एक सिंपल कन्सेप्ट आहे, जेवढी घेईल तेवढे तो एमिट करेल नॅचरली. हा ग्लोबल आहे, विच इज नॉट कन्सर्निंग विथ द परफेक्टली ब्लॅक बॉडी और विच इज नॉट कन्सर्निंग विथ द ऑर्डिनरी बॉडी. एक ग्लोबलाइज जर विचार केला गेला की सम ऑफ द एनर्जी विच इज टू बी द ऍब्सॉर्ब तेवढीच तो एनर्जी एमिट करण्याच्या ताकदीचा असेल किंवा ही इज टू एबल टू एमिट दॅट पर्टिक्युलर रेडिएशन. That's why that is a Kirchhoff's law. एकदम इजी है, एकदम सोपा है. ठीक है. Okay, we look out the next of the law over here. That is a Stephen's law. ठीक. That is a या thermodynamics concerning दोन जे laws आहेत, Kirchhoff's law आणि Stephen's law, which is very much important in concerning of the thermodynamics. या थर्मोडायनामिक्स मध्ये हे दोन लॉ एकदम इम्पॉर्टंट आहे, ते आपण बघूया. त्याच्यातलं बघायचं आहे स्टीफन्स लॉ. स्टीफन्स लॉ काय स्टेट करतो, फर्स्ट यू हॅव टू राइट द स्टेटमेंट अँड द इक्वेशन अँड देन एलिब्रेशन ऑर एक्सप्लेनेशन ऑफ द थिअरम. आता स्टीफन्स लॉ काय स्टेट करतो, द अमाउंट ऑफ रेडिएशन एनर्जी, the amount of radiation energy which is emitted by the perfectly black body, the amount of radiation energy which is emitted by the perfectly black body, radiation energy which is the external energy or the energy which is incident on the perfectly black body, त्याला रेडिएशन एनर्जी म्हणूया. सो अमाउंट ऑफ रेडिएशन एनर्जी विच इज एमिटेड बाय द परफेक्टली ब्लॅक बॉडी पर युनिट टाइम विच इज इक्वल टू द 4th power
of its absolute temperature. Fourth power of its absolute temperature. असं स्टेटमेंट आपण मी शॉर्ट मध्ये लिहिलं, आपल्याला पूर्ण लिहावं लागेल. फोर्थ पॉवर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. I again read up this one the statement. The amount of radiation energy which is emitted by perfectly black body per unit time, which is equal to the fourth power of its absolute temperature. आता we know that the emissive power of the perfectly black body. आपण जो फॉर्म्युला बघितलं होतं, जी टर्म बघितलं होतं आपण मागच्या सेशन मध्ये, तर एमिसिव्ह पॉवर एमिटेड जी एनर्जी एमिट केली त्या पर्टिक्युलर बॉडीचे प्रत्येक डिफरंट बॉडीचे वेगवेगळे एमिसिव्ह पॉवर असते. ठीक आहे. सो दॅट इज एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो EB stands for the emissive power of the perfectly black body, EB, which is equal to the total amount of radiated energy per unit area per unit time. EB, which is equal to Q upon AT. That is a emissive power of the perfectly black body. So EB, which is equal to total amount of radiated energy, which is equal to Q per unit area wise and per unit time. Now here it is a two type of the T. There is no confusion at all. हा जो T आहे हा absolute temperature वाला है. Capital T. Absolute temperature of the perfectly black body. But this one is the T which is concerned with the time. That's why it is a small t. म्हणून EB which is equal to Q upon AT, emissive power जो असतो त्याच्यामधला जो small t आहे, which is concerning with the time, and the capital T which is concerning with the absolute temperature of the perfectly black body. So amount of radiation energy which is emitted by the perfectly black body per unit time, which is equal to the fourth power of its absolute temperature. Clear that? एकदम सोपं आहे. पुढे so emissive power चा फॉर्म्युला काय झाला as per this statement. Emissive power EB which is equal to Q upon AT. That is the formula of total amount of radiation energy per unit area per unit time. But according to the Stefan's law, the emissive power which is a fourth power of its absolute temperature. So we can write the another statement EB which is directly proportional to the fourth power of its absolute temperature. EB which is directly proportional to the fourth power of its absolute temperature. So आपल्याला डायरेक्टली प्रपोर्शनच्या जर हे करायचं झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्स्टंट टाकावं लागेल. सो EB which is equal to sigma T to the power 4. Then what is the sigma? That is a Stefan constant. So what is the value of the sigma? Sigma equal to 5.67 10 to the power minus 8, that is a joule per meter as k raised to the power 4. That is a SI. ठीक है. बघा सिग्मा ची कॉन्स्टंट व्हॅल्यू काय 5.67 10 to the power minus 8 ही पूर्ण व्हॅल्यू झाली. हाऊ कॅन यू रिमेंबर that is a too much lengthy constant? एकदम इझी आहे, एकदम सोपा आहे. बघा 5 6 7 8. ओके. So sigma which is equal to 5.67 10 to the power minus 8, that is the SI. ठीक है. So this one is the constant we need, or we mention as the Stefan constant. So EB which is equal to sigma T to the power 4, that is in concerning with the statement of the Stefan's law. It is a total amount of radiation energy which is emitted by the perfectly black body, which is a T raised to the power 4. T raised to the power 4. And we can elaborate the another one formula of the emissive power of the perfectly black body, which is equal to Q upon AT. Radiation energy per unit time per unit area. तर या दोघांची कशी चेन अप होत आहे ते पण आपण बघणार. Now, if the perfectly black body which is kept in the container or the kept in the surrounding,
एक जी परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे ती जर सराउंडिंग मध्ये ठेवली तर काय होईल ते बघा. इफ द परफेक्टली ब्लॅक बॉडी if perfectly black body having the absolute temperature which is the T which is kept in surrounding having the temperature of T0. आता या चॅप्टर मध्ये किंवा या कन्सेप्टच्या कन्सर्निंग सराउंडिंगचं टेम्परेचर विच इज डिनोटेड बाय द T0. द परफेक्टली ब्लॅक बॉडी विच इज हॅव्हिंग द ऍब्सोल्यूट टेम्परेचर कॅपिटल T विच इज केप्ट इन द सराउंडिंग T0. ओके, तर ही जी परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे ही T0 एका कंटेनर मध्ये जे टेम्परेचर आहे सराउंडिंगचं टेम्परेचर आहे त्यामध्ये एलिब्रेट होईल. ओके, तर व्हॉट विल हॅपन, the energy radiated per unit time, energy radiated per unit time which is equal to sigma Stefan constant T to the power 4. Okay, when the perfectly black body which is kept in the surrounding of temperature T0 च्या टेम्परेचर मध्ये जर आपली परफेक्टली ब्लॅक बॉडी जर ठेवली the energy radiated per unit time which is equal to sigma T to the power 4, sigma Stefan constant. ठीक आहे, आता ज्या वेळेला रेडिएट होते एनर्जी तर ऍज द सेम सिच्युएशन एनर्जी इज टू बी द ऍब्सॉर्ब. सो दॅट्स वाय एनर्जी which is absorbed from the surrounding, एनर्जी कुठे ऍब्सॉर्ब करेल तो सराउंडिंग मध्ये ऍब्सॉर्ब करेल. एस वाय सिग्मा T04. ओके, द एनर्जी विच इज ऍब्सॉर्ब फ्रॉम द सराउंडिंग बाय द परफेक्टली ब्लॅक बॉडी विच इज इक्वल टू सिग्मा T04. ओके, सो दॅट इज ही जी एनर्जी ही रेडिएट करून आली ही जी एनर्जी विच इज गेट ऍब्सॉर्ब करून आली. सो देर इज अ नेट लॉस ऑफ द एनर्जी ओव्हर. तर आपल्याला या दोघांचं काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन करावं लागेल, काय ना मायनस हे करावं लागेल, त्याला वी गेट द फायनल रिझल्ट. सो देर इज अ नेट लॉस ऑफ द एनर्जी बाय द परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो नेट लॉस ऑफ एनर्जी बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी which is equal to sigma then a bracket T4 minus surrounding the temperature T04. So sigma within a bracket T4 minus T04, that is the net loss of the energy. One at time is to be the absorbed by the perfectly black body and the released by the perfectly black body. So there is a difference naturally. So that's why the sigma T to the power 4 minus T0 T0 power 4. That is the Stefan law concerning ही जी step आहे ती आपण बघितली. This one is the formula for the perfectly black body. Now what about the ordinary body? Okay. Now ordinary body आपण coefficient of the emission बघितलं होतं E which is equal to E upon EB. That is for the ordinary body. Ordinary body. So coefficient of the emission E which is equal to E upon EB. आपल्याला काय करायचं की emissive power for the ordinary body. That's why E which is equal to small e coefficient of the emission multiplied by perfectly black body emissive power. So E which is equal to E multiplied by EB. So we put down the value over here. So emissive power of the ordinary body which is equal to coefficient of the emission multiplied by EB, that is the EB, sigma T4 minus T04. So this one is the formula for the ordinary body. Ordinary body च्या concerning आपल्याला काय करावं लागलं, आपल्याला coefficient of the emission चा formula उचलावा लागला. E which is equal to E upon EB.
MEC power of the ordinary body to the MEC power of the perfectly black body. So E which is equal to E multiplied by EB. So that's why the EB MEC power of the perfectly black body आपण काढले sigma multiplied by T4 minus T04 and multiplied by E coefficient of the emission and the MEC power of the ordinary body. So आपण दोन्ही इक्वेशन बघितलेले आहे कोएफिशिएंट perfectly black body च्या concerning sigma T4 minus T04 and the ordinary body च्या concerning E multiplied by फक्त coefficient of the emission ordinary body मध्ये येतो एवढे एक लक्षात ठेवा E multiplied by sigma T4 minus T04. That's all. So here we explain the both of the laws here, Kirchhoff's law and the Stefan's law. हे ज्या फॉर्म्युले आहेत किंवा हे जे कन्सेप्ट आहेत स्टेटमेंट आहेत हे एवढे पक्के करा की नंतर तुम्हाला कधीही जास्त रिमेंबर करायचं काम पडलं नाही पाहिजे. त्याचे फॉर्म्युले आहेत त्याला प्रत्येक वेळेला लिहून पहा त्याचे कन्सेप्ट काय एक्झॅक्टली काय ट्रान्झॅक्शन होते परफेक्टली ब्लॅक बॉडीचं आणि ऑर्डिनरी बॉडीचं. यू कॅन रीड द NCERT बुक ऑल्सो त्याच्यामध्ये पण एलिबरेशन केलेलं आहे आणि स्टेट बुक ऑल्सो. आता यामध्ये फक्त रेडिएशनचे आपण ई वापरलेले आहेत कोणत्या त्या आय थिंक द स्टेट बोर्ड बुक्स मध्ये आर हा एक डिनोएशन वापरलेला आहे. तो देर इज नथिंग टू वरी की फक्त डिनोएशन तुम्हाला चेंज करायचं आहे आणि ते डिनोएशन नाही केलं ई जरी वापरलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तो यू कॅन यूज फक्त त्याला तुम्हाला एलॅबोरेट करावं लागेल किंवा एक्सप्लेन करावं लागेल की व्हॉट इज मीन बाय आर, व्हॉट इज मीन बाय ई, व्हॉट इज मीन बाय EB. तर ह्या गोष्टी आपल्याला प्रत्येक ठिकाणी लिहावे लागणार आहे. तर तसं काही कन्सर्न येणार नाही. सो सिरियसली यू कॅन रीड आउट दिस वन इज द कन्सेप्ट Kirchhoff's law and the Stefan's law.